2014, 2019 आणि 2024 ची 2014 मध्ये तर असं नारा होतं की वर नरेंद्र इकडे देवेंद्र, लोकसभेमध्ये पण तोच एक ट्रेंड होता आणि आपण त्यावेळेस ते खूप सक्रिय होते आणि वेगळ्या भूमिकेत होते. आता ती निवडणूक 2019 ची आणि 2024 ची याच्यात आपल्याला असं शारीरिक शिफ्ट झालं. मुळामध्ये 2019 आणि 2014च्या निवडणुका आपण बघितल्या तर 2014च्या निवडणुकीमध्ये एक प्रचंड होप होती लोकांना की आता काहीतरी बदलणार आहे आणि त्यामुळे ती होपची निवडणूक होती. 2019ची निवडणूक जी होती त्याच्यामध्ये लोकांना एक डिलिव्हरी दिसत होती की काही घडलं आहे, देश बदलतो आहे. त्यामुळे बेस्ड ऑन दॅट ट्रॅक रेकॉर्ड लोकांनी मतदान केलं. 2024ची जी निवडणूक आहे या निवडणुकीत महत्त्वाचा फरक असा आहे की 14 आणि 19ला जो फ्लोटिंग वोटर हा BJPकडे किंवा NDAकडे आला होता, आता या निवडणुकीत तो BJPचा वोटर म्हणून वोट करतो आहे. तो फ्लोटिंग वोटर म्हणून वोट करत नाही आहे. कारण त्याला हा विश्वास झाला आहे की मोदीजींनी करून दाखवलं आहे आणि पुढेही मोदीजी करू शकतात. त्यामुळे बेसिकली मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये लोक अनेक वेळा म्हणतात की लोक ॲसर्ट होत नाही आहेत, लोक बोलत नाही आहेत. जो वोटर कन्व्हर्टेड असतो तो कमी बोलतो, जो फ्लोटिंग वोटर असतो तो जास्त बोलतो. तो एक मोठ्या प्रमाणात तो कन्व्हर्ट झाला असं माझं मत. माझं मत आहे की लाटेपेक्षा आता हे स्टॅबिलाइज्ड मतं झाली आहेत. म्हणजे लाट तर त्या वेळच्या परिस्थितीमुळे लाट असते. आता ती मतं ही स्टेबल मतांमध्ये कन्व्हर्ट झाली असं माझं मत आहे. दोन राज्य निर्णायक करतील असं म्हणतात, बिहार आणि महाराष्ट्र दोन्ही ठिकाणी भाजपला काही मताधिक्य गमवावं लागेल असे सरसकट अंदाज म्हणा. बरोबर. तुमचा ग्राउंड एक्सपिरियन्स काय? मला तरी ग्राउंडवर असं वाटत नाही आहे. म्हणजे ग्राउंडवर जेव्हा मी फिरतो तेव्हा किंवा आता मोदीजींसोबत सभाही केल्या, काय असतं की सभेतनं एक आपल्याला सेन्स मिळतो. बघा, सभेला लोक जमवता येतात. कुठल्याच पक्षाला लोक जमवणं आज काही कठीण नाही आहे. गाड्या बिड्या असतात, लोक येतात. पण तो क्राऊड किती रिस्पॉन्सिव्ह आहे आणि त्या क्राऊडचा मिक्स काय आहे, या दोन गोष्टींवर आपल्याला त्याचं असेसमेंट घेता येतं. आणि मोदीजींच्या सगळ्या सभा ज्या झाल्या, प्रचंड रिस्पॉन्सिव्ह क्राऊड आणि अगदी गरीबातला गरीब, सामान्यातला सामान्य, शेतकरी, शेतमजूर असे लोक मोठ्या प्रमाणात त्या सभांमध्ये त्या ठिकाणी हजर होते आणि रिस्पॉन्स देत होते. सो मला असं वाटतं की हे एक मोठं इंडिकेटर आहे. हे खरं आहे की यावेळी 3 पक्ष तिकडे, 3 पक्ष इकडे, इकडचे तिकडे, तिकडचे इकडे, असं एक ज्याला गोंधळ म्हणता येईल तो थोडासा आहे. पण अल्टिमेटली हळूहळू मला असं वाटतं की मोदींच्या बाजूचे कोण आणि मोदींच्या विरोधात कोण याच्या आधारावर वोटिंग होईल. मला असं वाटतं राहायला काही हरकत नाही, काही अडचण नाही. काही सीट्सवर टफ फाईट झाली, मी असं अमान्य करत नाही. आता ते निवडणूक संपायच्या आधी सांगणं योग्य नाही आहे, संपल्यावर सांगेन. पण म्हणजे डिस्पाईट टफ फाईट विल विन दोज सीट्स. पण असं एक होतं की 3 पक्षांचं जे काही सरकार आलं त्याच्यातला अजूनही सुसंवाद आहे असं शेवटपर्यंत दिसत नाही, दिसलं नाही. तर परवा तुमची मुलाखत असेल की एकनाथ शिंदेला हे द्यायचं होतं, अजितदादांविषयी अशी नाराजी होती, मला ती शांत केली. तर मुळात होती आणि ती तितकी शांत झाली आहे का? नाही, ती लगेचच म्हणजे महिन्या 2 महिन्यातच. बघा काय आहे की मी जर असं म्हटलं की अजितदादांना घेतल्यावर सगळं आलबेल होतं तर ते खोटं बोलल्यासारखं होईल. त्यामुळे मी अगदी स्पष्टपणे सांगितलं की त्यांना ज्यावेळेस घेतलं आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये एक, कारण लढाई थेट त्यांच्याशी झाली होती, त्यामुळे त्यांच्या मनात निश्चितपणे थोडी भावना होती की हे कसं झालं, आता पुढे काय करायचं. त्यांना आपल्याही स्वतःच्या भविष्यावर एक प्रश्नचिन्ह दिसत होतं. पण इव्हेंच्युअली महिने 2 महिने आम्ही संवाद केला सगळ्यांची आणि भूमिका मांडली, आपण का घेतलं, त्याची कारणं काय होती आणि पुढे काय होणार आहे. आणि मला असं वाटतं की वी वर एबल टू कन्व्हिन्स पीपल. आमच्या लोकांना आम्ही कन्व्हिन्स केलं आणि
त्यांना हे पटलं की या क्षणी हे करणं योग्य होतं, त्यामुळे केलं पक्षाने. कारण काय होती नेमकी? कारण सरकारचं स्थिर होतं की अजितदादांना घेतल्यामुळे नेमकं काय साध्य झालं? प्रश्न काय आहे की शक्ती नेहमी वाढवायची असते आणि ज्यावेळी देशभरामध्ये तुम्हाला आयसोलेट करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळी असं आहे की शेवटी शरद पवार साहेब असतील तर एक मेजर फोर्स आहे देशभरामध्ये. भले इथे त्यांना किती मतं किंवा किती सीटा मिळतात यापेक्षा अपोजिशन युनिटीचं एक फोर्स म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. अशा वेळी जर त्यांच्या पार्टीतनं लोक आमच्याकडे येत असतील आणि एकीकडे देशामध्ये आम्हाला पूर्णपणे आयसोलेट करण्याचा प्रयत्न होत असेल तर अशा वेळी जेव्हा ही लोक येतात त्यावेळी त्यातनं एक संकेतही जातो आणि त्याचा फायदाही होतो. आणि त्यामुळे आम्ही आमच्या लोकांना समजवलं की बघा शेवटी आपल्याला आपली ताकद वाढवली पाहिजे आणि हे जे काही आयसोलेट करण्याचा प्रयत्न आहे या प्रयत्नातनं आपल्याला बाउन्स बॅक झालं पाहिजे, तसं आम्ही केलं. म्हणजे मग जानकर वगैरे जे मुंडे साहेबांनी केले होते, 4 पक्ष जोडले होते, मेटे असतील काय, तर त्याच्यातच आणखीन एक आपला राहू दे सोबत म्हणून मनसे किंवा अजितदादांना घेतलं. राहू दे सोबत असं कोणालाच घेतलं नाही आम्ही. असं नसतं सोबत घेत. राहू दे हे काही चिल्लर लोक थोडी आहे राहू दे सोबत, असे लोक असं नाही. असं आहे की आपली स्थिती मजबूत ठेवण्याकरता ज्यांच्याकडे मतं आहेत ते सगळे आपल्यासोबत ठेवले पाहिजेत या हिशोबाने घेतलं. पण मनसेला बरोबर घेतल्यामुळे त्याचं उत्तर भारताचं एक गोड उत्तर आहे, त्याच्यावर काय? नाही, मला वाटत नाही की काही फरक पडेल. याचं कारण ओव्हरऑल जे ट्रान्सफॉर्मेशन माननीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेने केलं आणि ते उत्तर भारतीयांनी ॲक्सेप्ट केलं, तेच ट्रान्सफॉर्मेशन राज ठाकरेंनी केलं. शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाबद्दल बोलणं हे गैर नाहीच आहे आणि कुठल्याच राज्यात क्षेत्रीय अस्मिता ही गैर असूच शकत नाही, ती असलीच पाहिजे. फक्त जेव्हा क्षेत्रीय अस्मिता एक्सक्ल्युजनमध्ये त्या ठिकाणी होते त्यावेळी त्याला एक गंभीर स्वरूप असतं. गेल्या 5 वर्षामध्ये राज ठाकरेंनी आपली भूमिका व्यापक हिंदुत्वाची केली आहे आणि ही जी काही हिंदुत्वाची व्यापक भूमिका त्यांनी स्वीकारली आहे, असंच एकेकाळी शिवसेनेने देखील आपलं ट्रान्झिशन केलं. आणि मला असं वाटतं की उत्तर भारतीय जे आहेत ते समजतात आणि विशेषतः देशभरामध्ये उत्तर भारतीयांमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल आणि मोदीजींबद्दल एक प्रचंड ओढ आहे, एक आकर्षण आणि एक आदरही आहे. तो मला वाटत नाही की एखाद्या अलायन्समुळे किंवा अशा कुठल्या गोष्टींमुळे कमी होऊ शकेल. पण हे सगळे करत असताना भाजपला म्हणजे विकास आणि हे सगळे मुद्दे इतके सशक्त असताना सुद्धा इतक्या लोकांची मदत घ्यावी लागते याची आत्मविश्वास कमी आहे असा एक संदेश गेला. आत्मविश्वास कमी असण्याचा प्रश्न नसतो. असं आहे की इलेक्शनमध्ये एक पॉलिटिकल केमिस्ट्री असते आणि एक पॉलिटिकल अर्थमॅटिक असतं. पॉलिटिकल केमिस्ट्री आमच्या बाजूनी होती आणि आम्हाला असं वाटलं की समजा अर्थमॅटिकमध्ये कुठे थोडं कमी पडलो तर केमिस्ट्रीचा फायदा होणार नाही. आपल्याला अर्थमॅटिकही नीट केलं पाहिजे आणि मग अशा वेळी केमिस्ट्री असली की आपल्याला निवडणुका आरामात जिंकता येतील. त्यामुळे पॉलिटिकल अर्थमॅटिक, कारण समोरून आम्हाला हे दिसत होतं की शरद पवार साहेबांना जो काही महाराष्ट्राचा अनुभव आहे त्याचा वापर करून ते पॉलिटिकल अर्थमॅटिक, केमिस्ट्री जरी सोबत नसली तरी अर्थमॅटिक त्या ठिकाणी जुळवण्याचा प्रयत्न करतायत. आणि अशा वेळी आपण बघत राहायचं आणि अर्थमॅटिक त्यांना जुळवू द्यायचं हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे आम्ही आपलं अर्थमॅटिकही ठीक केलं आणि केमिस्ट्री ठीक केली. तर 2022 में आफ्टर शिवसेना स्प्लिट आपने सरकार बनाई, फ्रॉम देयर टिल नाउ हाउ मच डू यू थिंक यू बीइंग इन द गवर्नमेंट हैज हेल्प्ड यू? आई मीन हैज इट बीन बेनिफिशियल टू यू या आपको लगता है कि इसका नुकसान हो रहा है? असेसमेंट क्या, क्योंकि उस समय भी आपका एक असेसमेंट रहा होगा कि अगर हम सरकार से बाहर हैं तो हमारा नुकसान होगा 2024 में. तो हाउ डू यू सी दैट? देखिए, इससे फ़ायदा ही हुआ है, नुकसान तो नहीं हुआ है. क्योंकि सरकार में रहकर आप जो डिलीवर कर सकते हो उससे वोट आपके बढ़ते हैं. और हमने सरकार के में आने के बाद
बहुत बड़े पैमाने पर डिलीवर किया है। अगर मुंबई का ही हम लोग उदाहरण ले तो जिस तेज़ी के साथ हमने मुंबई के प्रोजेक्ट्स को कंप्लीट करके लोगों को दिया है या अगले 6 महीने में जो हम देने वाले हैं, मुझे लगता है कि वो हमारा जो एक डेवलपमेंट का एजेंडा है, वो एजेंडा केवल बोलने से नहीं होता ना, वो एजेंडा ज़मीन पर दिखना चाहिए। कोई आदमी जब अटल सेतु से जाता है तो उसके मन में आता है कि नहीं कुछ हुआ है। कोई आदमी अगर हमारे कोस्टल रोड से जाता है तो उसको लगता है कुछ हुआ है। कोई अगर मेट्रो से ट्रैवल करता है तो उसको लगता है कि नहीं, ये केवल कहते नहीं, ये होता है। तो मुझे लगता है कि हम लोग ये कर पाए और बहुत सारी चीज़ें हम लोग डिलीवर कर पाए, तो इसका फ़ायदा ही हुआ है। इसमें आप बताएंगे मतलब कि परसेंटेज में कि वोट कन्वर्जन में भी आपको उसका कुछ एडवांटेज? देखिए, वोट कन्वर्जन तो होगा, मैं ऐसा नहीं कहूँगा कि 100% होता है, नहीं होता है। ये अपने को पक्का पता है क्योंकि सामने 2 पार्टियां हैं और उनके रहते 100% कन्वर्जन होगा ऐसा हमने कहा तो एक इल्यूजन में जीने जैसा वो होता है। लेकिन मैं ऐसा मानता हूँ कि एक सेटिस्फैक्टरी लेवल तक वोट कन्वर्जन हुआ है। कुछ सीटों पर थोड़ा कम हुआ होगा, कुछ पर थोड़ा ज़्यादा हुआ होगा, लेकिन वोट कन्वर्जन हुआ है। या 3 पक्षांचं सरकार असणं हा डिलिव्हरीसाठी फायदा झाला हे तुम्ही म्हणाल, पण इन द लॉंग रेंज याचा बॅगेज जास्त आहे असं काय असतं की कुठलंही सरकार चालवताना ते मजबूत सरकार असलं पाहिजे, ते डिसायसिव्ह सरकार असलं पाहिजे आणि अल्टिमेटली मला असं वाटतं की निर्णय प्रक्रिया फास्ट झाली पाहिजे। 3 निकष त्याचे महत्त्वाचे आहेत आणि हा नॉर्मल एक्सपिरियन्सही आहे की सिंगल पक्षाचं असलं तर या तिन्ही गोष्टी अधिक ताकदीनं करता येतात। पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही रिॲलिटी देखील समजून घ्यावी लागेल की अजून तरी 2024ची लोकसभा असेल किंवा 2024ची विधानसभा असेल, महाराष्ट्रामध्ये युतीचं पॉलिटिक्स, अलायन्स पॉलिटिक्स हे ठेवणार आहे, राहणार आहे, जिवंत आहे आणि ती वास्तविकता आपल्याला समजून घ्यावी लागेल। मग अशी वास्तविकता असताना जे आपल्याला मिळालं, ज्या परिस्थितीतलं सरकार मिळालं ते चांगलं चालवणं, ते धावलं पाहिजे, ते एफिशियंटली चाललं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आणि तो आम्ही यशस्वीपणे करतो। अलायन्स तुम्ही म्हणाला, पण बीजेपीचा 100%चा एक पूर्वीपासून जो नारा आहे आणि त्या दृष्टीने कशी काय करू शकतो? 100% ही वाटचाल असते ना, त्या वाटचालीकडे आम्ही जातच असतो। पण आज ही पॉलिटिकल रिॲलिटी तर समजून घ्यावी लागेल की महाराष्ट्रामध्ये भाजप काही 51% पक्ष अजून झालेला नाही आहे, हळूहळू ग्रॅज्युअली आम्ही वर येतोय। त्यामुळे अलायन्सेसचं पॉलिटिक्स इथे करणं गरजेचं आहे आणि समोर जे विरोधक आहेत ते ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात अलायन्स करतायत, अशा परिस्थितीमध्ये त्यांना ॲडव्हान्टेज देणं ही तर काही राजकीय हुशारी ठरणार नाही। म्हणून ही वस्तुस्थिती समजून की अलायन्सचं पॉलिटिक्स आपल्याला करावं लागेल, आम्ही ते करतो। सौदामध्ये तुम्ही प्रदेशाध्यक्ष असताना एक तुटली होती, शिवसेनेची युती तोडण्यामध्ये घेतला तेव्हा तुम्ही फार अग्रेसिव्ह होता कारण खूप लोक असं एक मताचे होता आणि आता त्यावरनं पुन्हा वास्तविकतेची जाणीव झाल्यामुळे पुन्हा आपण बॅकएंडला आलो आणि पुन्हा ताकद देण्यासाठी काही का पुन्हा युतीचं हे करावं अशा मतातून त्यावेळेस युती तुटू नये याकरता टोकाचे प्रयत्न करणारा मी होतो, युती तोडू नये या मताचा मी होतो। 4 जागांकरता उद्धव ठाकरेंनी युती तोडली, आम्ही 147 त्यांनी लढावं, 127 आम्ही लढावं आणि उरलेल्या 17-18 जागा या जे काही आमचे सोबतचे आहेत त्यांना द्यावं, इथपर्यंत आम्ही पोचलो होतो। त्यांनी सांगितलं की आदित्य ठाकरेंनी 151+ नारा दिलाय, त्याच्या खाली आम्ही येऊ शकत नाही आणि त्याच्यावर ही युती तुटली। तुटल्याचा फायदा झाला त्यावेळी, याचं कारण असं आहे की नाहीतर माझ्यासारखा माणूस कधी मुख्यमंत्री झालाच नसता। जर ते आमच्या अलायन्समध्ये 147 जागा लढले असते तर त्यांच्या जागा ज्या नंतर 65 आल्या ते 100च्या वर आले असते, 110 120 आले असते। नाही तरी देखील स्ट्राईक रेट आमचा, आम्ही 127 लढलो असतो ते 147 लढले असते आणि अलायन्समध्ये जर लढलो असतो
तर कदाचित त्यांच्या 120 जागा आल्या असत्या आणि आमच्या 105 110 जागा आल्या असत्या. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांचा झाला असता. मी तर त्यांचे आभार मानले पाहिजे त्यावेळी की त्यांनी ते 151+ या नाऱ्याकरता 4 जागांकरता त्यांनी युती तोडली आणि त्यामुळे आम्हाला आमची ताकद समजली. पण तरी देखील त्याच्यानंतर आम्ही पुन्हा अलायन्समध्ये का गेलो? कारण आम्हाला हे माहिती होतं की महाराष्ट्रामध्ये अजून आमची ताकद 51% झालेली नाही. ती 51% जेव्हा होईल तेव्हा आम्ही विचार करू शकतो. पण आज तरी आम्हाला मित्रांना सोबत ठेवूनच लढलं पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही लढतो. टार्गेट काय 51% कधीपर्यंत तुम्हाला वाटतं? असं काही त्याला टार्गेट वगैरे नसतं. आपली शक्ती वाढवत जायची, एक दिवस होईल. त्याच्यात एक अलायन्सचा तुम्ही मुद्दा काढला, मला मागे आपल्या दोघांच्या हा मुद्दा आला की 14 साल असेल 19 साल असेल शिवसेनेला बरोबर घ्यावं. भाजपमध्ये सगळ्यात मोठं समर्थन करणारी व्यक्ती होती देवेंद्र फडणवीस. पक्षाला त्याचा फायदा निश्चित झाला, पण व्यक्तिगतरित्या देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेची पाठराखण करण्याचा कितपत फायदा झाला का? उलट शिक्षा आता हे मी बोलण्यापेक्षा परिस्थितीच तुम्हाला सांगेल की मी सातत्याने शिवसेनेच्या उद्धवजींच्या पाठीशी उभं राहिलो. त्यांचे उमेदवार निवडून आले पाहिजे म्हणून प्रयत्न केला. त्यांना जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत म्हणून प्रयत्न केला. त्याचा परिणाम मला काय मिळाला हे आता वेगळी गोष्ट आहे. आता त्याच्यावर काही फार ते वाहून गेलेलं पाणी आहे, त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही आहे. दिल्लीला मंजूर नव्हतं का त्यातल्या? दिल्लीच्या इच्छेविरोधात तुम्ही? नाही, दिल्लीच्या इच्छेविरोधात केलं असं नाही म्हणणार मी. दिल्लीला कन्व्हिन्स करून केलं. म्हणजे त्यावेळी आणि माझं म्हणणं त्यांनी ऐकलं. म्हणजे त्यांची इच्छा नसते तर त्यांनी ऐकलंही नसतं. पण मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की आपण एक स्टेबल अलायन्समध्ये पुढे गेलं पाहिजे त्यावेळेस त्यांनी ते ऐकलं. डिस्ट्रीब्यूशन में अभी भी जैसे when we travel across the state, तो जो गुस्सा नजर आता है वो अजीत दादा के ऊपर है ज्यादा और शिंदे जी के ऊपर है कि मतलब पार्टी तोड़ के लोग इधर आ गए. जो भी उधर अगर सिंपैथी है, आप तो बोलते हैं कि कम है, लेकिन जो भी सुनने में आता है गुस्सा ज्यादा बीजेपी से नहीं, इधर उधर ज्यादा. तो लगता है सीट का नुकसान अगर आपके अलायंस को होगा तो आपके पार्टनर्स के थ्रू होगा. नहीं, ऐसा भी मुझे नहीं लगता क्योंकि उनको वोट ट्रांसफ़र करने की हमारी ताकत बहुत ज़्यादा है. बीजेपी का वोटर जो है ना, ये बहुत लॉयल वोटर है. ये वोटर समझ लीजिए उदाहरण के तौर पर हमारे किसी पार्टनर का कैंडिडेट पसंद नहीं आया तो हमको 2 गाली दे देगा, लेकिन वोट करेगा और उनको वोट देगा. तो ये जो हमारे ट्रांसफ़र करने की कैपेसिटी है, इस कैपेसिटी के कारण उनकी भी सीटें अच्छी आएगी. नहीं, मैंने वो तो पहले ही बताया कि हम ये एक्सपेक्ट ही नहीं कर रहे कि उनका वोटर 100% आएगा, क्योंकि 2 पार्टियां अगर हुई है तो 100% वोटर तो उनके साथ भी नहीं आया है. कुछ न कुछ वोटर तो उधर अपने ठाकरे जी के पास या पवार जी के पास कुछ न कुछ तो वोटर बचा ही हुआ है. जो इनके साथ आया है उसमें से मैक्सिमम उनको ट्रांसफर होगा. लेकिन आपका फुली कॉन्फिडेंट है कि मैं बिल्कुल, जो हम लोग कितना प्रोटेस्ट और ये सब देख रहे थे, आप देखिए थाने की सीट ये बहुत ज़्यादा डिफरेंस से हम लोग जीतेंगे, रिकॉर्ड से जीतेंगे. पण सर पुण्यामध्ये खडकवासला विधानसभा मतदार असे काही अनुभवाला आलं की तुमचे जे वाद होत असेल ते म्हणतात की आम्ही कधी घड्याळाला मतदान देणारच नाही. त्यांच्या एक ती भावना आहे त्याच्यामध्ये. नाही, त्यांच्यात ती भावना असली तरी त्यांना तुतारी तर जवळची नव्हती. शेवटी त्यांच्याकडे चॉईस काय होता तिथे? घड्याळ आणि तुतारी. नाही, मागच्या वेळेसपेक्षा जास्त आहे ना ते. मागच्या निवडणुकीत जे झालेलं आहे त्यापेक्षा 0.5% जास्तीच झालं. तुम्ही बघा, ज्यावेळेस तिथे काउंटिंग होईल त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल या बारामती मतदारसंघाचं जे काही चित्र बदलेल ते त्या मतदारसंघाने बदलेल. टफ आहे, पण मला असं वाटतं की यावेळेस बारामतीने अजितदादांसोबत जायचा निर्णय केला आहे. नाही, केलं असेल ना. असं आहे की बारामतीमध्ये साधारणपणे बारामती, दौंड, खडकवासला हे जे 3 होते, या 3 ठिकाणी
आणि इंदापूर चौथं, या 4 ठिकाणी आम्हाला चांगली मतं मिळतील असं होतं. पुरंदर थोडं टफ राहील. हां, पण तिथे मला असं वाटतं की चांगलं काम शिवसेनेने देखील केलं तिथे, त्याच्यामुळे तिथे फाईट चांगली राहील. आणि बोरवेला मुळशीमध्ये थोडं आमच्याकरता कदाचित थोडे कमी वोट मिळतील काही, म्हणजे तिथे लीड मिळू शकते. असं साधारणपणे तिथे जे काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचं ते आकलन मला त्या ठिकाणी मिळालं. तर त्याविषयी एक असा आरोप केला जातो भाजपवरती की तुम्हाला पवार असतील, ठाकरे असतील, पॉलिटिकली डिफीट करता आलं नाही म्हणून तुम्ही फॅमिली ब्रेकअपच्या मार्गाने गेला. आता सुद्धा काय सुनेत्रांना उभं करावं ही अजितदादांची इच्छा नव्हती, भाजपचा आदेश होता. हे कितपत खरं आहे? त्यांची सीट कोणी लढवावी हे त्यांनी ठरवलं आणि सुनेत्रा वहिनींना लढवायचा निर्णय त्यांचा होता, भाजपचा काही संबंध नाही. उलट आम्ही म्हटलं आम्ही सीट लढवतो, आमची तयारी होती सीट लढवायची. आम्ही, तुम्ही बघितलं असेल, गेले 2.5-3 वर्ष नीट तयारी तिथे केली होती आणि सीट लढवायचं आम्ही ठरवलं होतं. आणि हर्षवर्धन पाटलांना आम्ही ग्रीन सिग्नलही दिला होता की त्यांनी लढावं सीट आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ती सीट काढायची. पण अल्टिमेटली जेव्हा दादांनी म्हटलं की बारामती ही मला मिळाली पाहिजे, तर इट वॉज व्हेरी नॅचरल. म्हणजे जसं शिंदेंना ठाणे देणं नॅचरल आहे तसं त्यांना बारामती देणं नॅचरल आहे. त्यामुळे आम्ही ती दिली. त्यांनी तो निर्णय केला की सुनेत्रा वहिनींना लढवायचं. आणि तुम्ही बघा, अल्टिमेटली समजा राष्ट्रवादी या ठिकाणी फुटली, आता तसा या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचे एक्सपर्ट कोण आहेत? तिथं पवारसाहेब आहेत. पवारसाहेबांनी पक्ष फोडली, घरं फोडली, हे आपण नेहमीच बघितलेलं आहे. म्हणजे त्याचे ते एक्सपर्ट मानले जातात आणि त्यांनी ते केल्यानंतर ते चाणक्य ठरतात. म्हणजे ते काही त्यांच्यावर कोणी टीकाही करत नाही. लोक म्हणतात किती चाणक्य आहे, त्यांनी हे घर फोडलं, तो पक्ष फोडला. पण आत्ता त्यांचा बघा, पवारांचा पक्ष फुटणं हे सोपं काम नव्हतं. हे का झालं? पवार साहेबांनी वारंवार अजितदादांना पुढे करून त्यांना तोंड घशी पडलं. म्हणजे आमच्यासोबत, तुम्हालाही माहिती आहे, मी तुमच्याकडे आधी बोललो आहे, 3-4 वेळा पवार साहेबांनी चर्चा करायच्या, फायनल करायचं, अजितदादांना पुढे करायचं, स्वतः बॅकआउट व्हायचं आणि अजितदादांना व्हिलन बनवायचं. त्यामुळे ॲट वन पॉईंट ऑफ टाईम अजितदादांना लक्षात आलं की हा पक्ष मला कधीच मिळू शकत नाही. म्हणजे एका लेवलनंतर या पक्षात मला काही मिळेल असं नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग अजितदादांनी हा निर्णय केला. कारण अल्टिमेटली जेव्हा एखाद्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं त्यावेळी लढाई तर करावी लागते. त्यांनी निर्णय केला तर आम्ही सोबत घेतलं त्यांना. म्हणजे शेवटी आम्ही पण राजकारणामध्ये काही भजन करायला तर बसलेलो नाहीच, आम्हाला देखील राजकारण करायचंच आहे. अजितदादांची स्टेबिलिटी, क्रेडिबिलिटी, आता त्याच्यानंतर लगेच ते चंद्रकांत दादांवर झाले, कापूरपूर झाला, आता 11 तारखेपासून गायबच आहे. ते काकांनी सांभाळून घेतलं त्यांना त्यावेळेला. आता भाजप तसं प्रेमाने सांभाळून घेईल का? असं नाही आहे. माझं मत आहे की अजितदादा इज अ व्हेरी मॅच्युअर्ड लीडर टू हँडल. पण प्रत्येक व्यक्तीचे प्लसेस मायनसेस असतात, माझेही असतील, प्रत्येकाचे असतील. बट त्यांच्यामध्ये पॉलिटिकल मॅच्युरिटी खूप आहे, हे या निवडणुकीत मी अनुभवलेलं आहे. त्यामुळे पॉलिटिकली मॅच्युअर्ड लीडर जे असतात ना, त्यांना सांभाळणं सोपं असतं. अजितदादांचा समावेश झाल्यानंतर तुम्ही असं सांगितलं होतं की शिवसेनेची आमची भावनिक युती आहे आणि अजितदादांची धोरणात्मक आहे. ते केमिस्ट्री आणि असं इंग्लिश होतं, अरिथमेटिक. तर आता अजित म्हणजे शिंदेच्यामुळे काही निवडणुकीचं गणित जमत नव्हतं म्हणून अजितदादांना घ्यावं लागलं आणि त्यांच्याशी भावनिक जमणार आहे का, काय निवडणुकीपुरतं एक कॉन्ट्रॅक्ट आहे? मी अजूनही सांगतो, शिवसेनेसोबत 25-30 वर्ष सोबत राहिल्यामुळे आमचं इमोशनल बॉन्डिंग आहे. सो त्यांच्यासोबतची आमची युती ही 100% इमोशनल युती आहे.
अजितदादांसोबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची राजकीय युती आहे. इट इज अ पॉलिटिकल अलायन्स. पॉलिटिकल अलायन्सला इमोशनल अलायन्समध्ये कन्वर्ट होण्याकरता किमान 10-12 वर्ष लागतात. आत्ता आम्ही सोबत आलो आहोत, एकमेकाला सोबत घेतलं आहे, समजून घेतो आहोत, कार्यकर्ते एकमेकासोबत येत आहेत. ही पहिलीच निवडणूक आहे. आत्तापर्यंत जे टोकाचे विरोधक होते, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर मी म्हणणार नाही, जे टोकाचे विरोधक होते ते आता एकमेकासोबत आले आहेत. अशी खाली ग्राउंडला स्थिती आहे. ती काय एका दिवसात इमोशनल बॉन्डमध्ये कन्वर्ट होत नाही. अजून 10-20 वर्ष आम्ही सोबत राहिलो तर कदाचित तिकडे इमोशनल बॉन्ड होईल. एनसीपीचं असं म्हणणं आहे की लोकसभेला आम्हाला 4 ते 5 जातील परभणी पण असेंब्लीला ते आम्ही नुकसान भरपाई भरून काढलो. नाही ते ठीक आहे ना, त्यांचं म्हणणं काही चूक नाही आहे. बघा असं होतं की आम्ही त्यांना समजावून सांगितलं की 48च जागा आहे, त्यामुळे याच्यात स्कोप कमी आहे. कारण 48 पैकी 41 2 पक्ष जिंकलेले आहेत. त्यामुळे इथे काही आत्ता या क्षणी फार स्कोप नाही आहे. विधानसभेत काही ना काही स्कोप असतो, कारण विधानसभेत बऱ्यापैकी डिफाईंड असतं. लक्षात येतं की ही जागा याची निवडून येऊ शकते, ही याची येऊ शकते. असं लोकसभेमध्ये 6 मतदारसंघात चांगला आहे अशा जागा फार कमी असतात, म्हणजे त्या अशा नसतात. त्यामुळे तिथे अल्टिमेटली 3 पक्षांमध्ये कुठला पक्ष निवडून येऊ शकतो याच्या आधारावर आपल्याला ते डिटर्मिन करावं लागतं. तसं आम्ही डिटर्मिन केलं. त्यामुळे विधानसभेच्या वेळी निश्चितपणे आम्ही विचार करू ना. 45-46 जेव्हा प्रमोद मांजरांगेचं काळ सुरू तेव्हा एक भूमिका दोघांनी निश्चित करून टाकली की विधानसभेला मोठा भाऊ कोण आणि लोकसभेला मोठा भाऊ कोण. तर आता विधानसभेला भाजप मोठा भाऊ असणार का? असणारच आहे. कारण सांगतो, 115 आमदार आमचे आहेत, 115. त्यामुळे आत्ता जर आपण विचार केला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांचे मिळून जेवढे आमदार आहेत त्याहीपेक्षा जास्त आमदार आमच्याकडे. तर मोठा भाऊ आम्हाला राहावंच लागेल किंवा जास्त जागा लढवाव्याच लागतील. दॅट डझंट मीन की त्याच्यानंतर मुख्यमंत्री पदावर क्लेम कोणाचा असेल हे त्याचं इंडिकेटर नाही. त्या संदर्भात आमचं पार्लमेंटरी बोर्ड हे या दोन्ही पक्षांसोबत बसून निर्णय करेल. तुम्ही 14च्या इलेक्शनच्या आधी मुख्यमंत्री पदाचा सांगून टाकलं. 14च्या इलेक्शनच्या आधी तुम्ही असेल, नितीन गडकरी असेल, मोदी. Sorry to intervene, but your party this time is not going to listen to anybody. I have spoken only to your party workers at the grassroots across Maharashtra, and they are very, very bitter about what is happening. They are very upset. So लोकसभा तो बोले ठीक है मोदी जी के लिए कर रहे हैं, बट असेंबली के लिए हमको अभी सीएम हमारा ही चाहिए और देवेंद्र फडणवीस ही चाहिए. दे आर नॉट गोइंग टू एक्सेप्ट एनीथिंग. तो हाउ विल यू? काय आहे की कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जो फूट सोल्जर असतो त्याला तर हे वाटतंच की आपलाच नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. समजा शिवसेनेत तुम्ही गेलात तर त्यांनाही असंच वाटेल, राष्ट्रवादीत गेला तर त्यांना वाटेल अजित पवारच झाले पाहिजे. पण अलायन्सच्या राजकारणामध्ये, युतीच्या राजकारणामध्ये त्या वेळची परिस्थिती, तिथली वस्तुस्थिती याच्या आधारावर निर्णय होत असतात. 14च्या इलेक्शनच्या आधी तुम्ही असं म्हणत होता की म्हणजे अजितदादांना पाठ्या केला होता, तुम्ही असेल, मोदीजी असेल, नितीन गडकरी सगळे भाजपचे टीम मुंडेजी आणि ते सिंचन गैरव्यवहार तुम्ही तर कागदपत्र दिले होते विधानसभेत आम्हाला की 15 ऑगस्टच्या दिवशी अजितदादांनी सही केली आणि कसा तो विदर्भ सिंचनचा गैरव्यवहार आहे. त्याच्यानंतर 10 वर्ष झाली. तर आता म्हणजे प्रत्येक वेळेस होते इक्बाल मिरची संदर्भात प्रॉपर्टी प्रफुल्ल पटेलांकडे केली होती, आता न्यायालयात त्यांना क्लीन चिट मिळाली. तर त्या जे काही चालू आहे तेव्हा आपण आरोप करताना चूक केली असं वाटतंय की पुरावे नसताना आपण आरोप केले की काय नेमकं? आता समाधानी आहेत असंही तुम्ही सांगितलं, सिंचन गैरव्यवहार मी समाधानी आहे. तर हे नेमकं काय आहे? तुम्ही समाधानी आहे कुठे ऐकलं तुम्ही? आता एका इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही असं सांगितलं की सिंचन गैरव्यवहारचे ज्या नोकरदारांना शिक्षा झाल्या ते प्रकरण संपलं आणि असं नाहीये. ऐका, मी असं सांगितलं आणि तुम्हाला पुन्हा सांगतो की लावलेले आरोप सगळे खरे ठरले. कसे खरे ठरले? तर जे जे प्रकरणं मी दिली होते त्या प्रकरणांमध्ये कारवाई झाली, त्याच्यामध्ये FIR झाले, त्याच्यात चार्जशीट झाली, काही लोक कन्व्हिक्ट देखील झाले. आणि त्याच्यानंतर माझं समाधान काय आहे? समाधान हे आहे की हे सगळं केल्यामुळे
त्यावेळेचे जे सगळे नॉर्म्स होते ते सगळे नॉर्म्स बदलले आणि त्याच्यानंतर एस्टिमेट कसे तयार केले पाहिजेत, टेंडर्स कसे काढले पाहिजेत, अबाव टेंडर जर आले तर ते कसे डील केले पाहिजेत, याचे सगळे नवीन नियम बनवून हा जो काही भ्रष्टाचार होता हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी बंद झाला. आता तुमच्या पहिल्या प्रश्नावर येतो. अजितदादा पवारांवर आम्ही आरोप लावलेच होते कारण ते हेड होते. नाही ते हेड होते, ते हेड असल्यामुळे त्यांच्यावर आरोप लावलेच होते. पण अल्टिमेटली 14 वर्षात, म्हणजे हे आरोप मी 2010-11 लावले होते, आता 2024 आहे, 14 वर्षात इतक्या लोकांवर चार्जशीट झाल्या, इतक्या लोकांवर खटले झाले, पण एजन्सीजने एकाही चार्जशीटमध्ये थेट त्यांचा संबंध आहे असं एस्टॅब्लिश केलं नाही. त्याच्यामुळे अल्टिमेटली विल हॅव टू गो बाय द एजन्सीजनी जे म्हटलं आहे त्याच्या आधारावरच आता त्याचं मूल्यमापन होईल. मी तुम्हाला सांगतो की त्याचं एक मिनिट त्याचं एक सांगतो तुम्हाला. जे आपल्या कोकणच्या केसेस होत्या त्याच्या एका चार्जशीटमध्ये एजन्सीजने असं म्हटलं होतं की वी आर स्टील एक्झामिनिंग द रोल ऑफ अजित पवार आणि सुनील तटकरे, आणि जर तो काही सापडला तर विल कम बॅक, पण फायनली दे डिड नॉट कम बॅक. सो याचा अर्थ काय आहे की या कुठल्याच चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आलेलं नाही. For this 400 target, UP, Maharashtra और गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, they were to deliver. अब यहाँ पे एडिशन का चांसेस तो कम था, 42 आपके ऑलरेडी थे पिछली बार, तो you had to add. I mean, how burden do you feel अगर मान लीजिए नहीं आता है वहाँ पे, because you have to only add to reach the 400 target. या 300 अलायंस का 330 था NDA. Or to reach 400, Maharashtra, even if you will not add, लेकिन at least जितना था उतना अचीव करना. नहीं, हम लोग तो वही प्रयास कर रहे हैं कि जो है उससे हम कम नहीं हो. लेकिन अगर कम हुआ तो will it feel? देखिए, पॉलिटिक्स में अगर का कोई उसका अर्थ ही होता नहीं है. और मैं उसके आगे जाकर बोलता हूँ कि इस बार बंगाल ऐड कर रहा है, उड़ीसा ऐड कर रहा है, तेलंगाना ऐड कर रहा है, सारे सदर्न स्टेट्स ऐड कर रहे हैं, तो एडिशन तो बहुत है, ऐसी बात नहीं है. और कम हो रहे हैं ऐसा जहाँ बोला जाता है, कई जगह बोला जाता है कि कम हो रहे, एक हाथ दूसरी सीट इधर उधर है, उससे ज़्यादा तो कम नहीं हो रहे. तो मुझे नहीं लगता है कि कोई ऐसा उलटफेर है कि भाई बीजेपी 300 से नीचे जा रही है और एनडीए 350 से नीचे जा रहा है, ऐसी कोई स्थिति नहीं है. In continuation with what Sandeep asked, see, if you manage to retain 42 and if you go above that, entire credit will go to the top two, right? But anything less than that, the blame will be on Devendra Fadnavis, right? So नहीं, ऐसा है कि अल्टीमेटली आई एम लीडिंग हियर. मुझे लगता है कि मला असं वाटतं की इथल्या कॅम्पेनमध्ये म्हणजे आज तरी लोकांना मोदीजींना मत द्यायचं आहे. आम्ही कुठे कमी पडलो तरच आमच्या जागा कमी होते. हा, राज्य भाजप. नाही असं नाही आहे ना. म्हणजे जो क्लाउट आज मोदीजींचा आहे तो ठीक आहे, काही काळ होता इंदिरा गांधींचा, पण त्याच्यानंतर नव्हता तो. हे खरंच आहे की आज आम्हाला जी मतं मिळत आहेत ती मतं मिळत असताना मोदीजींवर जो विश्वास आहे त्याची मतं आहेत, ती जर आम्ही कन्वर्ट करू शकलो नाही, त्यात आम्ही कुठे चुकलो, आम्ही कॅन्डिडेट्स चुकवले, आम्ही अलायन्सेसमध्ये काही चुकीचं केलं की हा कॅन्डिडेट याला द्यायला पाहिजे होता पण जबरदस्ती यांनी सीट घेतली, आम्हाला पाहिजे होती पण दुसऱ्याला दिली, अशा काही चुका झाल्या तरच हे होईल, अदरवाईज नाही होणार. नाही असेल तर म्हणू ना, समजा त्यांची चूक असेल तर त्याही वेळेस म्हणू. आज तरी असं वाटत नाही. आमच्या म्हणण्यावर त्यांनी अलायन्स पार्टनर्सकडे रॅलीज केल्या जिथे आम्हाला असं वाटलं की अलायन्स पार्टनर्स आहेत आणि त्यांचं पक्षातली सगळी मतं त्यांच्याकडे आलेली नाहीत, काही मतं अजून समोरच्यांकडेही आहेत.
त्यामुळे तिथे करण्याची गरज आहे. तर आम्ही यावेळेस पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल की जास्त रॅलीज केल्या म्हणजे यांच्या अलायन्स पार्टनर्सकडे. सो जे करायचं ते वरच्यांनी आमचं म्हणणं सगळं ऐकलं. आम्ही त्यांना म्हटलं की नाही अलायन्स पार्टनर्सकडे आपल्याला रॅलीज करावे लागतील, त्यांनी केल्या. आप लोगों का था कि शिवसेना जो भी हुई, फिर असली शिवसेना अभी आपके साथ है. He has emerged as the main opposition leader in Maharashtra. सबसे ज्यादा रैलीज वही कर रहे हैं, सबसे ज्यादा डिमांड उनकी है. And even in his rallies he is targeting BJP most. वो शिंदे जी को नहीं टारगेट कर रहे हैं, वो मोदी जी टारगेट कर रहे हैं और बीजेपी टारगेट कर रहे हैं. And he is emerging as a projecting himself, not emerging, projecting himself as a national leader. How do you see all? देखिए, वो जिस प्रकार की भाषा का इस्तेमाल कर रहे हैं, मैं कहूँगा कि वो गली के लीडर बन गए और दिल्ली के लीडर नहीं बन रहे. हाँ, गल्लीचेच लीडर आहेत, दिल्लीचे लीडर नाहीत. गल्लीचे लीडर अशा प्रकारची भाषा वापरतात, दिल्लीचे लीडर वापरत नाही. आणि एक गोष्ट अजून सांगतो की आत्ता उद्धव ठाकरे जेवढं तुष्टीकरण करतायत, जेवढं अपीजमेंट करतायत मुस्लिम समाजाचं, मायनॉरिटीजचं, तेवढं तर काँग्रेसनी केलं नाही. उद्धव ठाकरे यांनी हे लक्षात घेतलं आहे की सगळीकडे त्यांचे वोट्स कमी झाले आहेत आणि त्यांना असं वाटतं की या वोट्सची भरपाई ही मी मुस्लिम मतांच्या माध्यमातून करेन. मुंबईमध्ये बघा किंवा बाहेर कुठेही बघा, आत्ता त्यांचा सगळा जोर, सगळा कल, सगळी ताकद ही त्यांनी त्या मतांच्या मागेच लावलेली आहे. म्हणजे आता मला सांगा की बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये शिवसेनेच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा जर आला असता तर काय झालं असतं? आता पाकिस्तानचे झेंडे त्यांच्या रॅलीत दिसत आहेत. पाकिस्तानचे, नुसते हिरवे नाही, हिरवे समजू शकतो, पाकिस्तानचे चांद ताराचे झेंडे आहेत त्यांच्या रॅलीमध्ये आणि त्याच्यावर ते एक शब्द बोलायला तयार नाही आहेत. त्यांचे गमछे घालून टिपू सुलतान जिंदाबादच्या त्यांच्यासमोर नारे लागत आहेत, एक शब्द ते बोलायला तयार नाही आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी हे लक्षात घेतलेलं आहे की आत्तापर्यंतची जी काँग्रेसची वाटचाल आहे ही मायनॉरिटी अपीजमेंटनी झाली आहे आणि त्यांना असं वाटतं की आपलं डिफिसिट हे मायनॉरिटी अपीजमेंटने आपण भरून काढू, त्यामुळे ते करतात. Are you seeing कि सैनिक उनसे नाराज हो रहे हैं, दुखी हो रहे हैं, ये अलग रास्ते पे चल पड़े हैं, ऐसा हो रहा है कि या लॉयल्टी फैक्टर में वो जो भी कर रहे हैं उसको साथ में ले रहे हैं? देखिए, मैं ऐसा कहूँगा कि लॉयल्टी फैक्टर एक चुनाव रहता है, ये वो चुनाव है जिस चुनाव में उनके साथ जो लोग हैं ये जो भी करेंगे वो सहन करेंगे और उसमें साथ देंगे. इसके बाद के चुनाव में नहीं मिलेगा. इसमें आप देखेंगे किसने उनके साथ है? हाँ, जो उनके साथ है वो है, जो नहीं थे वो तो निकल गए और शिंदे जी के साथ आ गए. लेकिन इसके बाद आपको नहीं लगता कि देखिए क्या होता है, उधर से भी उनको रिवॉर्ड इसी बात का मिल रहा है कि हिंदुत्व छोड़ दिया, हिंदुत्व छोड़कर वो बाहर आए, इसका रिवॉर्ड माइनॉरिटीज उनको दे रही है. बिल्कुल. या सगळ्यामध्ये मराठा एज्युकेशनचं निवडणुकीचं स्थान काय आहे? नाही, काही प्रमाणात मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे त्याचा परिणाम या निवडणुकीवर आपल्याला पाहायला मिळालाच आहे, काही प्रमाणात मिळाला आहे तो. पण त्याच वेळी मला सगळ्यात डिस्टर्बिंग जर काही असेल या निवडणुकीमध्ये तर जो काही एक जातीय संघर्ष उभा राहिला आहे काही जागांवर, विशिष्ट मराठवाड्यातल्या काही जागांवर राहिला आहे, पेरिफेरीला काही राहिला आहे, हा महाराष्ट्राकरता सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. कारण दोन समाज अमोरासमोर उभं राहणं की जे वर्षानुवर्ष सोबत राहिले आहेत
ही मला असं वाटतं की महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक पूर्णपणे बिघडवणारी अशा प्रकारची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीनंतर हे देखील स्पष्ट होणार आहे की कोणी काम केलं आहे, कोणाचं काम केलं आहे, कसं काम केलं आहे, काय केलं आहे. मला असं वाटतं की इलेक्शन तर होऊन गेलं, मला आफ्टर इलेक्शन चिंता आहे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः काही जिल्ह्यांमध्ये पोस्ट इलेक्शन खूप विजिलंट राहावं लागेल. पॉलिटिकली त्या लॉ अँड ऑर्डर, सोशली लॉ एंड ऑर्डर पॉइंट ऑफ व्यू सोशली. तो कहीं आपको लगता है थोड़ा कुछ आप सरकार में थे मे बी इन हैंडलिंग मराठा इशू, क्योंकि आप हैंडल कर सकते हो, आपका स्टार है, एडमिनिस्ट्रेशन है, लॉ से थ्रू लेजिस्लेशन था. I think somewhere what would you have done right to kind of manage this? Maybe शायद आप वो सीट जीत भी जाएं जालना और भी दोनों जीतेंगे, जीत जाए नहीं. जालना और बीड़ दोनों सीट हम जीत रहे हैं. वो तो है दैट डिस्पाइट दैट आई मीन डू यू थिंक क्योंकि एक बड़ा ये इट्स अ बिग कम्युनिटी सो एज टू से, तो आपको लगता है कि व्हाट वुड यू हैव डन राइट सर? जो करना है वो सब हमने किया है. हम कम्युनिटी को सेटिस्फाई कर सकते हैं, हम पॉलिटिक्स को सेटिस्फाई नहीं कर सकते. और इसका पॉलिटिकल फायदा उठाकर कम्युनिटी को डिस्टेबलाइज करके उनके मन में गलत फहमियाँ भर के जो लोग अपना पॉलिटिक्स करना चाहते हैं उनको रोकना हमारे लिए कठिन है. इसलिए वो उनका पॉलिटिक्स कर रहे हैं. लेकिन अगर वो पॉलिटिक्स में 100% यशस्वी होते तो हम कभी चुनकर नहीं आते. नहीं हो पाए वो. कुछ हद तक होंगे, एक आधे चुनाव में हो जाते हैं, एक आध 2 सीट पर हो जाएंगे, पर ओवरऑल नहीं होंगे. या निवडणुकीनंतर इथून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत आणखी काही पॉलिटिकल अलाइनमेंट रिअलाइनमेंट अपेक्षित असतात? मला वाटत नाही. म्हणजे आता काही उरलं नाही आता काही रिअलाइनमेंट करण्याकरता. कुठल्या पक्षातले नेते विरोध आहे महत्वाचे नेते ते असं फार काही कोणी येईल असं नाही, पण निवडणुकीच्या काळात येतच असतात सगळे. काय असतं निवडणुकीमध्ये शिफ्टिंग बऱ्यापैकी होत असतं, त्या वेळच्या परिस्थिती होईल. मोदींनी आता नुकतंच सांगितलं की अदानी आणि अंबानी यांच्याकडून डेपो भरून पैसे दिले गेले. आता हे नेते मुंबईतले महाराष्ट्रातले आहेत, तुम्ही गृहमंत्री आहात, तर याचं काही तुम्हाला माहिती किंवा चौकशी करणार काय काय किंवा त्या आरोपात तथ्य नाही काय तुम्हालाच चौकशी समितीवर नेमतो, तुम्हीच करा चौकशी. एक रेकॉर्ड राहण्याचा ऑर्डर मोठी फॅक्टर आपण गृहीत धरलं की आहे, तरी पण रुरल एरियामध्ये आपण जिथे पण गेलं तरी अर्बन सेक्टर्समध्ये वेरेवर बीच आहे तिकडे असं दिसतं की जीएसटी बद्दल पीपल हॅव बिकम व्हेरी वोकल, इव्हन फार्मर्स. स्पेसिफिक आपण त्यांना जर एक्सप्लेन केलं की 12,000 तुम्हाला मिळतात तर ते आर रिटॅलिएटिंग सेलिंग विथ वॉट टू फर्टिलायझर, त्याच्यावर जो जीएसटी आहे मिळत आहे किंवा इव्हन द प्राइसेस ऑफ agriculture thing. So GST has become a talking point across rural Maharashtra. And secondly, the unemployment, to what extent quantify nahi kar sakte that, but people are talking. I mean, they are saying yes, unemployment is, but still Modi is a factor. That will be. So a central success when you see 10 years of Modi government, abhi sab jo initially pucha Modi empower seats come ho rahi to aap pe blame ja rahe, but ultimately is Modi Shah also not accountable for failing to address this. पहिल्यांदा तर माझं अगदी स्पष्ट मत आहे की जे पॉलिटिकली चार्ज्ड अशा प्रकारचे नेते आहेत ते अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतात. आता मी उदाहरण सांगतो तुम्हाला की नाही मी सांगतो. आता ऐन निवडणुकीच्या काळामध्ये फेक व्हिडिओज तयार केले, खताच्या किमती वाढल्या. खताच्या किमती कुठे वाढलेल्या नाहीत, पण चॅनल्सचे नावं वर टाकून त्यांचा लोगो वापरून आणि व्हॉट्सअपवर चालवून दिलं, खताच्या किमती वाढल्या. आता ॲग्रिकल्चरमधल्या 90% गोष्टींवर जीएसटी नाही आहे, देयर इज नो जीएसटी. आणि खतांच्या संदर्भातही इंटरनॅशनल मार्केटमध्ये आता किमती आसमानाला भिडलेल्या असून देखील भारतामध्ये किमती वाढवलेल्या नाहीत. विथ जीएसटी किमती वाढलेल्या नाहीत.
तर त्याच्यावरची सबसिडी वाढवली आहे. आणि आता नॅनो युरिया हा एक असा प्रकार केंद्र सरकारने इंट्रोड्यूस केला आहे की जो शेतकऱ्यांना फार आवडतोय. त्याच्याने किंमतही कमी झालेली आहे, क्वांटिटी कमी वापरावी लागते आणि जमिनीचा जो पोत आहे तो देखील खराब होत नाही. त्यामुळे आता जास्तीत जास्त डिमांड ही युरियाची आहे, नॅनो युरियाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना हेही माहिती आहे की मोदी याच्या आधीचा काळ त्यांनी बघितलेला आहे. दरवर्षी रायट्स व्हायच्या, युरिया मिळण्याकरता रायट्स, लाईनी लागायच्या, मारामारा व्हायच्या, लोक मरायचे. मोदी आल्यापासून एकदाही हे झालेलं नाही. आता मुबलक प्रमाणात खतं त्या ठिकाणी लोकांना मिळत आहेत. ही गोष्ट खरी आहे जी आम्ही देखील मान्य केली की यावर्षी विशेषतः रशिया युक्रेन या वॉरमुळे आणि जी काही जिओपॉलिटिकल परिस्थिती आहे त्याच्यामुळे सगळ्या जगामध्ये शेतमालांचे भाव जे आहे त्याच्यामध्ये मोठा त्याच्यावर परिणाम झाला. तसाच सोयाबीनवर, कापसावर देखील परिणाम झाला. पण फायनली कापूस थोडा नंतर स्टॅबिलाइज झाला. आणि म्हणूनच आम्ही देखील राज्य सरकार म्हणून हा निर्णय घेतला. अल्टिमेटली इंटरनॅशनल प्राइजेसवर आपण काही कंट्रोल करू शकत नाही, पण जसं मागच्या वर्षी आपण ही फॅक्ट समजली पाहिजे की 10,000 कापूस गेला, म्हणजे इंटरनॅशनल मार्केट जे असतं त्यास फायदाही होतो, एखाद्या वर्षी नुकसानही होतं. तसं नुकसान झालं. आता आम्ही निर्णय केला की समजा इंटरनॅशनल मार्केटमध्ये नुकसान होत असेल तर आपण शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी भावांतरसारखी योजना आणून कापूस आणि सोयाबीन या दोन्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करतोय. किंवा आपण जर बघितलं तर विशेषतः ऊसाचा जो काही शेतकरी आहे याला तर मोदी सरकारमुळे जी स्टॅबिलिटी आली ती सगळेच ॲक्सेप्ट करतायत. म्हणजे आज ऊस कारखानदारी आणि ऊसाची FRP या दोन्ही गोष्टी मोदी सरकारच्या निर्णयांमुळे त्या ठिकाणी स्टेबल झाल्या. हा निश्चितपणे कांद्यासारख्या विषयात अडचणी तयार झाल्या, यावर्षी झाल्या, मागच्या वर्षी नव्हत्या. पण यावर्षी झाल्यानंतर राज्य सरकार म्हणून आम्ही त्यांना एकदा 200 रुपये दिले, एकदा 350 रुपये दिले. आणि आता एक आमचा प्रयत्न आहे मेकॅनिझम तयार करायचा की ज्याच्यामध्ये किती भाव झाला तर किती MEP असली पाहिजे, म्हणजे मग प्रेडिक्टेबिलिटी येईल. नाही, असं आहे. निर्यात बंदी का होते? कारण आपला जुना एक्सपिरियन्स असा आहे की देशभरामध्ये जर कांदा किती हवा आहे याचा विचार न करता जेव्हा आपण निर्यात करतो त्यावेळी अल्टिमेटली त्याच्या दुप्पट भावामध्ये आयात करावी लागते. आपण 2 वेळा असं केलं, कांदा निर्यात होऊन गेला आणि मग पाकिस्तानमधनं आयात करतो, बांगलादेशमधनं आयात करतो. तर याच्याऐवजी आपल्याला किती पाहिजे आहे त्याचं मॅनेजमेंट करणं. आणि यावेळेस केंद्राने काय केलं की भाव पडू नये म्हणून केंद्र सरकारने खरेदी पण मोठ्या प्रमाणात केली. दुःख काय आहे बघा, केंद्र सरकार 22 रुपयांनी 23 रुपयांनी खरेदी करतं. जेव्हा भाव वाढतात त्यावेळी शेतकऱ्यांना त्यापेक्षा बरेच जास्ती पैसे मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटतं की तुम्ही ठीक आहे 22 रुपयांनी आमची खरेदी केली, पण तुम्ही जर निर्यात बंदी केली नसती तर आम्हाला याच्यापेक्षा कितीतरी जास्त भाव मिळाले असते. हे त्यांचं दुःख आहे. पण सरकारला मात्र कंझ्युमर आणि शेतकरी दोघेही बघावे लागतात. म्हणून आम्ही आता एक फॉर्म्युला तयार करतो. आम्ही केंद्र सरकारची चर्चा चालू केली आहे की बेस्ड ऑन अवर स्टॉक आपण एक फॉर्म्युला तयार केला पाहिजे, म्हणजे जो प्रेडिक्टेबल असेल की भाव कुठे पोहोचले तर किती MEP लावायची. बिकॉज हा जो बेल्ट होता ना, स्पेशली yesterday you all had पिंपळगावमध्ये जिथे हे झालं होतं तिकडे आम्ही गेलो होतो. आणि तिकडे तो सगळ्या बेल्टमध्ये दे आर नॉट अँटी विथ मोदी और BJP or anything like that, but farmers actual ground मध्ये and their thing is justified because they kept saying this lot of flip flop in the policies. First you put 40% import duty आणि त्यांचं हे म्हणणं होतं की ओव्हरनाईट झालं. म्हणजे असं पण नाही की आय मीन आय अग्री दिस पॉलिसीज हॅव टू बी टेकन लाईक दॅट, पण त्यांचं म्हणणं आहे की वी आर लाईक कॉट अनअवेअर्स लाईक सडनली. ओव्हरनाईट जर केलं नाही तर होल्डर्सचा फायदा होतो. अशा पॉलिसीज ओव्हरनाईटच तुम्हाला कराव्या लागतात, नाहीतर होल्डर्सचा फायदा होतो.
असेंबली इलेक्शन को ध्यान में रखते हुए कंज्यूमर्स आर मोर एंड फार्मर्स वो हाई सेंटर का बैलेंस बिटवीन लार्जर इन्फ्लेशन और वो आपको तो नहीं, कंज्यूमर का भी ध्यान रखना पड़ता है। दूसरा ये है ना कि इसमें तो होशियारी है ही नहीं कि अपने लोगों को कम भाव दो और बाद में उसके दुगने भाव से आप इंपोर्ट करो। आणि कांद्यातील तुमचे संबंध जरा खूपच प्रेमाचे आहेत. आता इंदोरची इलेक्शन असल्यामुळे तुम्ही लगेच त्याचा निर्णय बदलला. पण कांदा असेल, इथेनॉल असेल, ऍग्रिकल्चर इश्यू हा आहेच ना. ॲग्रिकल्चर काय आहे की आपण एका ट्रान्झिशनच्या फेजमध्ये आहोत. वी हॅव स्टार्टेड रिअलायझिंग नाव की ॲग्रिकल्चर इश्यूज हे केवळ ॲग्रिकल्चर इश्यूज नाही राहिले, हे इंटरनॅशनल मार्केटिंगचे इश्यूज झाले आहेत. वी आर ऑल्सो डिटर्मिन्ड बाय द मार्केट फोर्सेस आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा थेट आपल्यावर परिणाम याचा होत असतो. आता या ट्रान्झिशनच्या फेजमध्ये हळूहळू आपण त्याची तयारी करतोय. म्हणजे कदाचित 3-4-5 वर्षांनी अशी परिस्थिती राहणार नाही. आपण जे काही जगामध्ये ट्रान्झिशन्स फास्ट होतात त्या ट्रान्झिशन, जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर ब्राझील आहे. आता ब्राझीलने आपली कॅपॅसिटी अशी तयार केली आहे की जेव्हा जगामध्ये साखर जास्त असते त्यावेळेस ते इथेनॉलला जातात. जेव्हा त्यांना लक्षात येतं की जगात साखर कमी असणार आहे त्यावेळेस इथेनॉलवरनं स्विच होऊन ते साखरेवर येतात. हां, तर ती कॅपॅसिटी आता हळूहळू आपल्याकडे तयार होते. कारण या म्हणजे इकॉनॉमिक्स ऑफ ॲग्रिकल्चर हे रिसंट पास्टमध्ये आपण त्याच्याकडे गेलो आहे, गेल्या एक 15-20 वर्षात गेलो आहे. सो एका संक्रमणाच्या अवस्थेतनं आपण आहोत. वी आर नॉट स्टॅबिलाइज्ड ॲट इट. पण मुंबईतले काही किंवा महाराष्ट्रातले काही नेत्यांच्या विरोधात खूप मोहीम किरीट सोमय्या असतील, अन्य भाजपच्या नेत्यांनी, रवींद्र वायकर असतील, यशवंत जाधव, यामिनी जाधव, आणि आता त्यांनाच उमेदवारी दिली आणि आपल्यावर काय प्रेशर होतं याचं स्वतःचा अनुभव वायकरांनी सांगितला. तर ते काय नेमकं त्यांच्याशी बोलणं झालंय किंवा काय? माझं वायकरांशी त्याच्यानंतर काही बोलणं झालेलं नाही. ते असं का बोलले याचं मला आश्चर्य आहे, कारण कोणालाही प्रेशराईज करून आम्ही तरी घेत नाही आणि शिंदेंनी घेतलं असेल असं मला वाटत नाही. आणि अशी स्थिती पण नाही आहे. म्हणजे समजा उत्तर पश्चिम आहे, उत्तर पश्चिममध्ये आमचे 3 आमदार, त्यांचा एक 4 आमदार, आमचे 20 नगरसेवक, त्यांचे 8 नगरसेवक, म्हणजे एक प्रकारे आमचा गड आहे तो. भाजपचा तर गडच आहे, शिवसेना आली तर तो अजून आमच्याकरता मजबूतीचा आहे. त्यामुळे असं काही कोणाला प्रेशराईज घेऊन तिथे केलं पाहिजे आणि उमेदवार नाही आहे म्हणून अशी तर काही परिस्थिती नाही आहे. त्यामुळे ते का बोलले मला माहीत नाही. मी एवढंच सांगतो की शिवसेनेचे निर्णय शिवसेनेला करायचे आहेत. त्यांनी ते निर्णय केले, कोणाला द्यायचं. त्यांनी ज्यांचे निर्णय केले त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. पण एक गोष्ट मात्र निश्चितपणे सांगतो की आमच्यासोबत जे आले आहे, जे कोणी आले आहेत त्यांच्याशी आमचं डीलिंग नाही आहे. कोणावर काही आरोप झाले असतील तर एजन्सीज त्याचा निर्णय करतील. ते करतच नाही हाच प्रॉब्लेम आहे ना. हे चाललंय, असं नाही. ताराजी कळवली का तुम्ही शिंदेना की असे कॅन्डिडेट तुम्ही निवडले, त्यांच्या विरोधात तुम्हीच अनेकदा आवाज विधिमंडळात किंवा सार्वजनिक याच्यात उठवला? माझंही वायकर करायचं आहे तुम्हाला. नाही, पण एवढं तुमचं अवय मुंबईचं एवढी ताकद आहे, मग ती सीट तुम्ही या उमेदवारांसाठी असं आहे की शिंदे साहेबांचा आग्रह होता की आमची सिटिंग सीट आहे, आम्हाला मिळाली पाहिजे, म्हणून त्यांना दिली आम्ही ती. नाहीतर आमच्याकडे कॅन्डिडेट्सही होते आणि आमची ताकदही होती तिथे. म्हणजे आजही मी म्हणतो की उत्तर पश्चिम मुंबईत द स्ट्रॉंगेस्ट पार्टी इज बीजेपी, आणि बीजेपीला उत्तर मुंबईनंतर सगळ्यात मजबूत जागा बीजेपी करता कुठली असेल तर ती उत्तर पश्चिम मुंबई. पण तुम्ही म्हणाल की त्यांची जागा होती त्यांना दिली, हे इतकं सोपं असतं तर ठाण्याला शेवटच्या दिवसापर्यंत का थांबावं लागतं? हे याचा मेसेजिंग वाईट झालं असं नाही का वाटत? नाही, असं आहे की ठाण्याच्या संदर्भात आम्हाला ठाणा हवी होती, कारण आमचं लॉजिक होतं की ओरिजिनल आमची जागा आहे. हां, 5 वेळा भाजप आली त्याच्यावर, त्याच्यानंतर मग आम्ही जागा त्यांना दिली. त्यामुळे आमचं म्हणणं होतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण नव्याने रिअलाइनमेंट सगळ्या करतोय. तर ठाण्यामध्ये 3 महानगरपालिका येतात, त्याच्यातल्या 2 महानगरपालिका 2/3 मेजॉरिटीच्या आमच्या आहेत, 6 पैकी 4 आमदार आमचे आहेत. त्यामुळे आम्हाला ही सीट मिळाली पाहिजे. पण शेवटी त्यांनी एक इमोशनल लॉजिक मांडलं जे आम्हाला ॲक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण आम्हाला इथे समजत होतं की
आनंद दिघेंनी त्या काळात आग्रहाने घेतलेली सीट आणि आनंद दिघेंचं नाव घेणारा त्यांचा अनुयायी हा मुख्यमंत्री झाल्यानंतर सीट जर सोडावी लागली तर मी माझ्या लोकांना कसा इन्स्पायर करेल? आय नॉट बी एबल टू इन्स्पायर. तुम्ही ठाण्यातला उमेदवार देणारच नव्हतं, नाही का नाही आणणार होतं ना? नाही, ते आम्ही कुठलाही दिलं असतं तरी आम्हाला त्याची काही अडचण नाही. आम्ही कोणालाही दिलं असतं. ठाण्याच्या जागेवर भाजपने कोणालाही दिलं असतं तरी ती सीट भाजपची आली असती. आता शिवसेनेची येईल. शेवटचा प्रश्न, इथून ते विधानसभेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी काही त्या झाल्या पाहिजेत असं आमचं मत आहे. म्हणजे वी आर फॉर इट. नाही, कारण माझं मत आहे की ही अनफॉर्च्युनेट सिच्युएशन आहे. 2-2 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. त्या जेवढ्या लवकर झाल्या होतील तेवढ्या झाल्या पाहिजेत. आता विधानसभेच्या आधी त्या होऊ शकल्या तर आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिला तर आम्ही करू त्या. राजकीय दृष्ट्या सोयीचं नाही म्हणून सरकार करत नाही असं मानलं जात आहे. नाही, सुप्रीम कोर्ट आमचं काय सोय पाहणार आहे? सुप्रीम कोर्टात आहे ना, ते आमची सोय कशाला पाहते? आम्ही तर त्याच्यामध्ये आम्ही पार्टी म्हणजे वेगळ्या पद्धतीने आहोत. त्याच्यात पार्टीचं इलेक्शन कमिशन आहे स्टेट, आणि स्टेट इलेक्शन कमिशनने तर 4दा ॲफिडेव्हिटवर दिला आम्ही करू शकतो, आम्ही करणार आहोत, आम्ही करतो आहोत, असं 4 वेळा दिलाय. पण सुप्रीम कोर्टाने अडवलंय. आता प्रॉब्लेम असा आहे की आता पावसाळा आहे. आता या मुंबईच्या पावसाळ्यामध्ये मुंबईत निवडणुका होऊ शकतात का असा एक प्रश्न समोर निर्माण होणार आहे. तरी सुप्रीम कोर्टाने सांगितलं तर करू. Sir, what is your view on Sharad Pawar? Is it still the grand old man of Maharashtra politics in 2019? IT का रेड या नोटिस के ऊपर रही, मतलब it was an underestimation from BJP वो किए और उसके बाद from nowhere they. अरे भाई, नोटिस गई ही नहीं थी. But हाँ, नहीं वो तो ठीक है, लेकिन that is how he utilized it, I would say. He utilized it. उनको कोई नोटिस नहीं थी. बाद में उन्होंने भी बताया कि नहीं थी कोई नोटिस. तो ठीक है. How do you see his relevance now in Maharashtra politics? देखिए, शरद पवार जी विल ऑलवेज बी रेलेवेंट इन महाराष्ट्र पॉलिटिक्स. इसका कारण यह है कि महाराष्ट्र में जिनको महाराष्ट्र की राजनीति समझती है उनमें से वो है, और आज ऐसी राजनीति समझने वालों में सबसे सीनियर वो है, एक्टिव लोगों में. बाकी उनके समय के कई लोग इनएक्टिव है, लेकिन एक्टिव लोगों में वो है. तो उनका रेलेवेंस रहेगा ही, और उनको ये समझता है कि कहाँ पर क्या करना चाहिए. उस हिसाब से ये जो इंडिया अलायंस है, इंडिया अलायंस के डायरेक्टर तो वही है. भले ही अभी एक्टर उद्धव जी दिखते होंगे या और कोई कांग्रेस के दिखते होंगे, डायरेक्टर तो पवार साहब ही है.